ऐसा ज्याचा दृढ विश्वासो देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा एका जनार्दनी गुरुदेव एका जनार्दनी गुरुदेव इथे नाही वा संशय देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घर पांडुरंगा करू प्रथम नमन
पाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ॐ नमो शिवाय। संतांच्या गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासो देव तयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा संत शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून सद्गुरूंचा वर्णन करून सद्गुरूविषयी असणारी जी श्रद्धा जो विश्वास त्या श्रद्धेविषयीची फलश्रुती प्रतिपादन करतात। विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी, सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी, श्री गुरु बाबांच्या चरणी आणि उपस्थित असणारे सर्व भाविक, सर्व संतवृंद, सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। विठ्ठल वारकरी सेवा संस्था यांच्या वतीनं दरवर्षी होणारा हा जो स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताचा हा जो सप्ताह या वर्षी आपला या त्र्यंबकेश्वर या क्षेत्रामध्ये आज सुरू झालेला आहे। हे जे क्षेत्र आहे
तसं तर जगाच्या पाठीवर अद्भुत अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं तर हे क्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल थोडक्यात आपल्याला 2-4 विषय जे काय आहेत थोड्या वेळेमध्ये तुम्हाला सांगतो आणि मग अभंगाचं चिंतन करायचंय. पहिला विषय या क्षेत्राचा आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं की या क्षेत्राच्या ठिकाणी भगवान त्र्यंबकेश्वर आहेत. म्हणजे भगवान त्र्यंबकेश्वराचा आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा काय संबंध आहे? आपला संप्रदाय, आपल्या संप्रदायाची सुरुवातच तिथून आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. विस्तारानं सांगत नाही. भगवान आदिनाथापासून म्हणजे भगवान शंकरापासून ही आपली वारकरी संप्रदायाची ही परंपरा चालू झालेली आहे. म्हणजे आपल्या संप्रदायातील सर्वांचे आद्य गुरु जर कोण असतील तर ते कोण आहेत? भगवान शंकर. भगवान शंकरापासून म्हणजे आदिनाथापासून मच्छिंद्रनाथाला ज्ञान प्राप्त झालं. मच्छिंद्राने गोरक्षनाथाला ज्ञान दिलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रति. गोरक्षाने गहिनीनाथाला बोध दिला आणि गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला बोध दिला. निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायणा गहिनी प्रसादे निवृत्तीदातर ज्ञानदेवा सर सुजविले. आणि मग ज्ञानोबारायण पासून आपल्या संप्रदायातील सर्वांना अशा प्रकारचा हा बोध आहे. हरिपाठाच्या रूपानं, ज्ञानेश्वरीच्या रूपानं, अमृतानुभवाच्या रूपानं असा प्रगट अशा प्रकारचा हा बोध दिला. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामजनार्दनी पायी टकची ठेले. त्यामुळं हे क्षेत्र आपल्या संप्रदायाचे आद्य गुरु भगवान शंकर त्र्यंबकेश्वर भगवान या ठिकाणी विराजमान आहे. आणि या ठिकाणी जे विराजमान आहेत ते ज्योतिर्लिंगाच्या रूपाने विराजमान आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणजे ज्योती म्हणजे तेज. ज्योती शब्दाचा अर्थ काय? तेज. भगवान शंकराने 87,000 वर्ष तपश्चर्या केली. ध्यानस्थ होऊन जे तप केलं, समाधी साधली आणि त्या समाधीच्या योगाने जो तपो विशेष निर्माण झाला विशेष एक केंद्रामध्ये राहून जगाला तो उपयुक्त नव्हता. जग नष्ट होण्याची शक्यता होती आणि म्हणून भगवान शंकराने हा एक केंद्रित तपोविशेष न ठेवता जगाच्या उपयोगाला हा कारणीभूत व्हावा म्हणून भगवान शंकर
विशेष जे तपाचं जे तेज ते 12 ठिकाणी विभागून ठेवलं आणि ज्या ज्या ठिकाणी ते तपोतेज विभागून ठेवलं त्या स्थानाला ज्योतिर्लिंग अशा प्रकारचं म्हटलं जातं. ज्योती म्हणजे तेज. जे काही 12 ज्योतिर्लिंग आहेत, सौराष्ट्रे सोमनाथंच, श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जैन्यां महाकाल, ओंकार ममलेश्वरम, परल्यां वैद्यनाथंच, डाकिन्यां भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम, नागेशं दारुकावणे, वाराणस्यंत विश्वेशम, त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तो केदारम, ग्रीष्मेशं च शिवालये, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. या ज्योतिर्लिंगाचं जरी नुसतं स्मरण जरी केलं तरी 7 जन्माचं पाप नष्ट होतं. विठ्ठल ज्योतीच आहे असं नाही, याला ज्योतिर्लिंग असं सुद्धा म्हणतात. आणि लिंग शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आपण म्हणतो ना, ती परब्रह्मलिंग म्हणजे परब्रह्म स्वरूप. तसं या ठिकाणी सुद्धा ज्योती आहे, तेज तर आहेच, पण परमात्मा स्वतः इथं विराजमान आहेत, स्वरूपाने इथं आहेत. मग देव कुठं नाही? देव तर सगळीकडेच आहे. मग कशाला यायचं त्र्यंबकेश्वरला सप्ताह करायला? तो जो चराचरात आहे, विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरूनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, तो चराचरात आहे. तर मग त्र्यंबकेश्वरला येऊन सप्ताह करण्याची काय गरज आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, त्र्यंबकेश्वरला यायचं, त्र्यंबकेश्वरला पारायण करायचं, इथं कीर्तना करायची, इथं साधना करायची गरज याच्यासाठी आहे. इतर तर सर्वत्रच तो आहे, पण सर्वत्र असणारा जो परमात्मा तो सामान्य रूपात आहे. आणि तीर्थक्षेत्रामध्ये जो परमात्मा असतो तो विशेष रूपात असतो. विशेष रूपामध्ये सामान्य रूपाने असलेला परमात्मा, सामान्य रूपाने असलेला देव हा कार्यकारी होत नाही. विशेष रूपात असलेला देव हा कार्यकारी असतो. जसं लाकडात अग्नी असतो. लाकडात काय असतो? अग्नी असतो. जर लाकडात अग्नी नसता तर लाकडातून अग्नी प्रगट झाला नसता. सत्कार्यवादानुसार संख्याने जो सत्कार्यवाद सांगितलेला आहे ना, असलेलीच वस्तू प्रगट होत असते असं त्यांचं मत आहे. लाकडात अग्नी पहिलाच आहे म्हणून लाकडातून अग्नी काय होतो? प्रगट होतो. आपण त्या यज्ञाच्या वेळेला सुद्धा जो यज्ञाला जो अग्नी असतो तो काही असा काडी लावून अग्नी नसतात निर्माण करत. ती जी काही आरणी असते, आरणीवर तो मंत्र ठेवला जातो, त्याला असं त्याचं मंथन केलं जातं आणि मंथनातून अर्थात 2 लाकडाचं घर्षण करून त्याच्यातून अग्नी निर्माण केला जातो आणि तो यज्ञ पेटवला जातो. मग तो अग्नी निर्माण झाला कुठून? लाकडातून अग्नी निर्माण झाला. म्हणजे लाकडात अग्नी आहेच, लाकडात अग्नी आहेच. मग आपल्याला अग्नीनं स्वयंपाक शिजवायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, मग घाला चुलीत लाकडं. मग चुलीत लाकडं घातले, वर पातेलं ठेवलं आणि तांदूळ शिजायला टाकले. शिजतील का तांदूळ? शिजत नाही. का नाही शिजणार? शिजण्यासाठी काय पाहिजे? अग्नी पाहिजे. लाकडात अग्नी नाही का? लाकडात अग्नी आहे म्हणजे चुलीत अग्नीही आहे, वर पातेलंही ठेवलंय, पाणी ठेवलंय, तांदूळ टाकले, आता शिजत का बरं नाही? अहो अग्नी आहे, पण तो अग्नी कसा आहे? सामान्य अग्नी. सामान्य अग्नी. लाकडातला अग्नी सामान्य असतो,
तो कार्यकारी होत नाही, कुठलं कार्य करत नाही, पण तोच अग्नी ज्या वेळेला विशेष बनतो आणि मग लाकडाला लागतो वा कशा वातीला बितीला वगैरे लागतो, त्यावेळेला तो अग्नी कार्यकारी ठरत असतो. मग त्याच्यापासून कार्य घडत असतं, त्याच्यापासून स्वयंपाक करता येतो. म्हणजे सामान्य असलेली वस्तू, सामान्य रूपात असलेली वस्तू ही कार्यकारी ठरत नाही. ती कार्यकारी ठरण्यासाठी तिला विशेष बनावं लागतं, विशेष रूप धारण करावं लागतं. तसं इतरत्र सर्वत्र असणारा जो परमात्मा, तो सर्वत्र असणारा परमात्मा हा सामान्य रूपात असतो आणि क्षेत्रामध्ये असणारा जो देव परमात्मा तो कसा असतो, विशेष रूपात असतो. मग काय फरक पडतो? म्हणजे आपलं कार्य करून घेता येतं, सामान्याकडून आपलं कार्य करून घेता येत नाही. विशेष रूप देवाचं जे विशेष रूप त्याच्याकडून कार्य करून घेता येतं. काय कार्य करून घेता येतं? आपण क्षेत्रात आल्यानंतर या क्षेत्रामध्ये विशेष रूपाने देव असल्यामुळं इथं येणाऱ्या श्रद्धेनं येणाऱ्या भाविकांची पापं देव घालवतो, त्यांच्या ठिकाणी विशेष पुण्य निर्माण करतो. त्यांच्या ठिकाणी श्रद्धा असल्यामुळं, अंतःकरण इथं येऊन शुद्ध झालेलं असल्यामुळं त्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रादुर्भाव करतो, त्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम निर्माण करतो. हे कार्य जर घडावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी कुठं यावं लागतं? क्षेत्रामध्ये यावं लागतं. त्यासाठी तसा देव सगळीकडेच आहे, आपल्या घरी आहे. तो कुठंही आपण बसलो, बाथरूम मध्ये जरी बसलो तरी बाथरूम मध्ये सुद्धा देव. देव नाही असं ठिकाण आहेच कोणतं? तो सर्वत्र जरी असला तरी विशेष रूपानं क्षेत्रामध्ये असल्यामुळं क्षेत्रामध्ये आपल्याला यावं लागतं आणि आपला फायदा करून घ्यावा लागतो. आणि या ठिकाणी देव विशेष रूपानं आहे, ज्योतिर्लिंगाच्या रूपानं आहे, स्वतः तिथं आहे आणि आपलं तेजही त्या ठिकाणी भगवंतांनी ठेवलेलं आहे. आणि अजून विशेष आहे, जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये फक्त देव भगवान शंकराच्या रूपानंच आहे. पण त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी भगवान परमात्मा फक्त शंकराच्या रूपानं नाही, ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा तिन्ही रूपाचं ते लिंग आहे. तिन्ही रूपाने, ब्रह्मदेवाच्याही रूपाने, विष्णूच्याही रूपाने आणि शंकराच्याही रूपाने परमात्मा या ठिकाणी. म्हणून जगाच्या पाठीवर अद्भुत असं ठिकाण कुठंच नाही. अशा या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ह्याची सेवा आहे. तशी सेवाची पूजनीय वंदनीय जयवंत महाराज गोसावी त्यांची होती, पण त्यांना काही अडचणी आल्या, काही सुतक वगैरे असल्यामुळं बाबांच्या गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे. असा हा आपला त्र्यंबकेश्वर ठिकाणी असलेला हा सप्ताह अत्यंत महत्त्वाचा. म्हणजे तिन्ही देवाच्या रूपानं परमात्मा तर इथं आहेच, आणखी एक भगवती गंगा ही परमात्म्याचंच रूप आहे. आता मला विस्तार करायला वेळ नाही. भगवतीचं गंगेचं रूपही परमात्म्याने स्वतः धारण केलेलं आहे. त्या गंगेच्याही रूपाने गोदावरी नाम धारण करून परमात्मा इथं आहे. आपल्याला त्या गंगेतही स्नान करता येतं कुशावर्तावरती जाऊन. आणखी विशेष निवृत्तीनाथांची समाधी आहे. निवृत्तीनाथाने सुद्धा हेच स्थान निवडलं, असं हे विशेष स्थान आहे. आणि आणखी एक विशेष, गहिनीनाथ अजून याच क्षेत्रामध्ये गुप्त रूपानं राहतात. कदाचित कीर्तनाच्या मंडपामध्ये सुद्धा कशी कोणाच्या तरी रूपाने आलेले असतील. त्यांच्या चरणी दंडवत विठ्ठल विठ्ठल
असताना बहु खेचरीचे रान जाता वेळे होया मन, बहु खेचरीचे रान जाता वेळे होया मन, बहु खेचरीचे रान. खेचर तिथं, खेचर म्हणजे भूत. तिथं पांडुरंगाला भूत म्हटलंय. आणि पांडुरंगासारखे पांडुरंगाच्या रूपाला प्राप्त झालेले जे इतर संत त्यांना खेचर म्हटले. तसं इथंही हे भूत आहेच. आणि मग बाकीची ही जी सगळी संत मंडळी आहे, ही काय आहे सगळी? ही खेचर मंडळी. असं हे रान सुद्धा कसं आहे? खेचराच आहे. आणि जो इथं या ठिकाणी येईल वेडा होतो, वेडा. भक्तीनं आणि प्रेमानं वेडा झाल्याशिवाय तो राहत नाही. असं हे स्थान आहे. अशा या त्र्यंबकेश्वर भगवंताला, निवृत्तीनाथांना, घेनीनाथांना, श्रीगुरूंना वंदन करून आता अभंगाकडे वळूयात. अभंग हा जो निवडला, हा अभंग निवडण्याचं कारण आहे, आणखी एक विशेष सांगायचाच राहिला. आपले स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांचं काय आहे? पुण्यस्मरण. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपला हा सप्ताह आहे. म्हणजे जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे. आणि आपल्या सद्गुरूंच्या सानिध्यात सुरू आहे. असे अनेक अनेक विशेष आहेत. आणि म्हणून श्रीगुरूंचं वर्णन करून, श्रीगुरूविषयी जर आपण भक्तिभाव धारण केला, सद्गुरूच्या विषयी जर आपण निष्ठा, विश्वास, श्रद्धा धारण केली, तर त्या श्रद्धेपासून काय फलप्राप्ती होते, अशी ती फलप्राप्ती सांगणारा नाथ महाराजांचा अतिशय छोटासा सोपा 3 चरणाचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल सद्गुरूंची सेवा ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची असते. सद्गुरूंच्या सेवेशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. सद्गुरूशिवाय तरुणोपाय नाही. आणि म्हणून सद्गुरूंची, संतांची सेवा ही आपल्याकडून झाली पाहिजे. घाली संताशी आसने. संतांना आसन घालावं. सद्गुरू जर आपल्याकडे संत जर आले, त्यांना आसन द्यावं, त्यांची पूजा करावी, त्यांची सेवा करावी. आणि तेही मनोभावानं करावी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ. सद्गुरूंची सेवा झाली पाहिजे. सद्गुरू जोग महाराजांचं पुण्यस्मरण आहे. त्यांची आपल्याकडून सेवा घडावी. आता ते देहानं तर आपल्या जवळ नाही येत, त्यांच्या देहाची तर आपल्याला सेवा करता येत नाही, पण मग त्यांचं वर्णन करता येईल, त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करावं म्हणून. आणि खरं तर असं आहे, त्यांचं स्वरूपही आपल्याला कळत नाही. काय वर्णन करता येणार आहे? मग आपल्याला कळत नाही, पण ज्यांना कळतंय, सद्गुरूंचं ज्यांना वर्णन करता येतंय, त्यांचा पदर धरायचा. आणि त्यांचा पदर धरून त्यांनी जसं गुरुचं वर्णन केलं तसं आपण गुरुचं वर्णन करायचा, काय करायचा, प्रयत्न करायचा. आणि म्हणून नाथ महाराजांचा, सद्गुरूंचं वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. अतिशय गोड वर्णन करतात नाथ महाराज सद्गुरूंचं अभंगाच्या प्रथम चरण. गुरु परमात्मा परेशु, परमात्मा परमात्मा
परेषु. नाथ महाराज श्रीगुरूंचं वर्णन करत असताना श्रीगुरु हे कसे स्वरूपाने, श्रीगुरूंचं स्वरूप सांगत असताना नाथ महाराज सांगतात की गुरु हे परमात्मा असतात. परमात्मा गुरु परमात्मा परेषु. गुरु परमात्मा आहे. गुरु परमात्मा आहे. हा, पण गुरु कसे काय परमात्मा होतील ही आपल्याला शंका येते. आता काय ज्या वेळ थोडा असले मग पटकन शंका घ्यायची आणि पटकन उत्तर सांगायचं. गुरु परमात्मा कसे काय असतील म्हणजे कसे काय असतील म्हणजे अहो शंका येण्याचं कारण असं आहे की गुरु हे तर आपल्यासारखेच असतात. आपल्यासारखेच त्यांना शरीर असतं, हातपाय वगैरे अवयव असतात, आपल्यासारखेच कपडे घालतात, आपल्यासारखंच जेवण करतात, झोपतात, खातात, फिरतात. आणि मग हे गुरु कसे काय, गुरु हे देव परमात्मा कसं काय असू शकतील. विठ्ठल कारण देव कधी आपण बघितला, पाहिला देव कधी, त्याला कधी हात पाय बघितले त्याचे कसे येते. उलट शास्त्रांनी तर असं त्याचं वर्णन केलंय, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. त्याला इंद्रिय नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, नाव नाही, रूप नाही, काही नाही, रंग नाही, रूप नाही. नाही रूपा वर्ण गुण जे गुण जेथे त्याच्या ठिकाणी असलं काहीच नाही. तो सच्चित आनंद स्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं ते त्याचं स्वरूप आहे. तो व्यापक आहे, तो असंग आहे. आणि गुरुकडं पाहिल्यानंतर ते तर आपल्यासारखे दिसतात, परिच्छिन्न 3.5 हाताचे. ते अनादि अनंत तत्व आहे. आणि गुरु तर आपल्याला आपल्यासारखेच उत्पत्तीवान आणि विनाशवान अशा प्रकारचे प्रतीतीला येतात. तेव्हा गुरु हे परमात्मा कसे असू शकतील. परमात्मा अविनाशी आहे. आणि गुरूंचा तर आपण पुण्यतिथ्या करतोय. विठ्ठल विठ्ठल तर त्याचं उत्तर असं आहे, गुरु शरीरानं जरी आपल्याला आपल्यासारखे सामान्य रूपात दिसत असले, मानव मनुष्यासारखे दिसत असले, पण ते असायला माणसं नसतात. संत नव्हती जगा माणसा त्या सारखी. ते स्वरूपाने निश्चयाने ते स्वतः देव स्वरूप झालेले असतात. जरी आपल्याला संतांमध्ये, गुरुमध्ये आणि देवामध्ये जरी भेद दिसत असला, आणि काही शास्त्रकारही भेद म्हणून सांगतात. ते असं म्हणतात की जीवाच्या ठिकाणी म्हणजे जीव म्हणजे संतही जीव असल्यासारखेच वाटतात त्यांना. आणि त्यामुळं त्यांच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत, देवाच्या ठिकाणी पंचक्लेश नाहीत. पंचक्लेश म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे सर्व जीवाच्या ठिकाणी असतात.
आणि देवाच्या ठिकाणी काहीच नसतं. संत परिच्छिन्न असतात, देव व्यापक असतो. संतांच्या ठिकाणी आपल्याला भेद प्रतीतीला येतो, सुगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. संतांच्या ठिकाणी कोणताच भेद देवाच्या ठिकाणी कोणताच भेद प्रत्ययाला येत नाही. मग भेदाने युक्त असलेले आणि अभेदाने रहित असलेला देव यांचं ऐक्य कसं होईल? संत गुरु हे देव कसे होतील, देव कसे असू शकतील, अशी शंका येते. अनेक शंका येतात. त्याचं उत्तर असं आहे की हा जो सगळा भेद प्रत्ययाला येतो तो उपाधीमुळं प्रत्ययाला येतो. ज्या उपाधीमुळं आपल्याला भेद प्रत्ययाला येतो ती उपाधी जर बाजूला काढली, देवाची नुसती एक उपाधी काढायची नाही, दोघांच्या उपाध्या बाजूला काढायच्या. संतांमध्ये आणि गुरुमध्ये जो भेद प्रत्ययाला आपल्याला दिसतो दृष्टीला, त्या उपाधीमुळं, ईश्वराची उपाधी आणि जीवाची उपाधी, तीच आपण संताची उपाधी मानतो. कोणती उपाधी आहे? ती उपाधी म्हणजे बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान. आणि देवाची उपाधी म्हणजे माया. माया ही त्याची उपाधी असल्यामुळं तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, व्यापक आहे. आणि अविद्या ही आपली जीवाची, माणसाची उपाधी असल्यामुळं आपण परिच्छिन्न, परतंत्र, अल्पज्ञ, अल्पशक्तिमान हे सगळे अशा प्रकारचे धर्म आपल्या ठिकाणी आलेले आहेत. ज्या उपाधीनं हा भेद निर्माण केलेला आहे, जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये भेद निर्माण करणारी जी उपाधी आहे, ती उपाधी जर आपण बाजूला केली आणि मग उपाधी बाजूला केल्यानंतर राहिलेलं जे उपहित चैतन्य आहे, म्हणजेच जीवाच्या स्वरूपातलं अवशिष्ट राहिलेलं चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य, साक्षी आत्मा. आणि ईश्वराच्या स्वरूपातलं माया बाजूला काढल्यानंतर राहिलेलं अवशिष्ट राहिलेलं जे चैतन्य ते म्हणजे कोणतं? ब्रह्म चैतन्य. मग हे दोन्ही एकच आहे. आणि हे संतांनी जाणलेलं असतं, हे आपल्याला त्याचं अज्ञान असतं. कसं काय जाणतात ते तुम्हाला सांगू का? उपाधी बाजूला काढली की मग राहिलेलं जे ते कसं आहे सांगतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे असतात. पाहुणे येणार होते म्हणून घरातल्या त्या गृहिणीनं मालकाला सांगितलं की अहो पाहुणे येणार आहेत ना? हां येणार आहेत. मग काय करायचं आहे? आंब्याचे दिवस आहेत, आंब्याचा रस करायचा, दुसरं काय करायचं आहे? मग एक काम करा, आंबे घेऊन या. तो बाजारात गेला, आंबे घेऊन आला. बाजार असा थोडासा फार मोठा बाजार नव्हता, याला बाजारात जायला उशीर झाला. ते आंबे बहुतेक संपत आलेले होते म्हणून इथं काय घेतले, तिथं काय घेतले, तिथं काय घेतले, असे एका ठिकाणी काय त्याला भरपूर आंबे भेटले नाहीत. मग आता आंबे घेतले वेगवेगळ्या ठिकाणी, मग सगळे आकाराने काही सारखे नाही. एक एवढा, एक एवढा, एक एवढा, असे लहान मोठे सगळे आंबे घरी आणले. घरी आणल्यानंतर पाहिलं त्या गृहिणीनं, मला सांगा आता एवढा आंबा आणि एवढा आंबा तुम्ही कोणता घेताल बरं? कोणता घेताल? मोठाच घेताल का नाही? बारका घेताल का नाही? म्हणजे पण जाऊ द्या, बारका आंबा वेगळा आहे आणि मोठा आंबा वेगळा. हे तर सरळ सरळ दिसायला लागला ना. बारका आंबा आणि मोठा आंबा सरळ सरळ भेद आहे. लहान पोराला जर म्हटलं कोणता घ्यायचा आहे भाऊ, ती मोठाच उचलीन ना. त्याला सुद्धा कळतं की हा लहान आहे, आपण हा मोठा घ्यावा. म्हणजे त्याला सुद्धा त्याच्यातला काय समजतो? भेद समजतो. म्हणजे त्या आंब्यात भेद आहे. जाती तर तशा आहेतच. हापूस आंबा, अजून कोणता? केशर आंबा, ते पायरी, असे बरेच बदाम, असे वेगवेगळे बरेच ते प्रकार आहेत. आंब्यात भेद आहे. पण मग त्या गृहिणीला सांगितलं रस कर म्हणून ते असे पाण्यात ठेवले. माठातलं गार पाणी, फ्रीजमध्ये नव्हे, माठातल्या पाण्यात ठेवले. चांगले आंबे ते गार होऊ दिले. आणि मग त्याला असं बिल करावं लागतं रस करायचं म्हटल्यावर. असे बिल केलं, देठ काढलं आणि ते सगळे एका
ह्याच्यामध्ये पातेल्यात ते पिळले, आंबे पिळले, त्या कातडे पिळून घेतले, कोया अशा चुरून घेतल्या आणि त्या कोया आणि ते कातडं बाजूला काढलं. तो सगळा रस पातेल्यातला मिक्सरमध्ये घातला, मिक्सरमधून काढला साखर वगैरे टाकून. आता तो पातेल्यातला जो रस आहे तो एक आहे का दोन आहे? हा, एक आहे. आणि ज्या वेळेला आंब्यात होता त्यावेळेला हे वेगवेगळे होते ना. मग त्यांना वेगवेगळं केलं होतं कुणी? कोईनं आणि त्या कातड्याने. रस एकच आहे, पण कोईमुळं आणि कातड या उपाधीमुळं, त्या टरफल या उपाधीमुळं तो रस वेगवेगळा झालेला होता किंवा प्रत्ययाला येत होता, दिसत होता. ज्या उपाधीमुळं ते वेगवेगळे प्रत्ययाला येतात ती उपाधी बाजूला केली की मग रस कसा आहे? आता मोठ्या आंब्यातला रस आणि बारक्या आंब्यातला रस काय वेगळा थोडाच आहे, रस एकच आहे. तसं आहे जीवामध्ये आणि परमात्म्यामध्ये जो भेद आहे तो स्वरूपाने भेद नाही. आपण स्वरूपाने देवच आहे, पण अज्ञानानं भ्रम झालाय की देव आणि आपण काय आहे? भिन्न भिन्न आहोत. संतांनी आपल्या स्वरूपाविषयीचं अज्ञान घालवलेलं असतं, त्यांचा भ्रम निवृत्त झालेला असतो आणि भ्रम निवृत्त झालेला असल्यामुळं त्यांनी आपली उपाधी आणि देवाची उपाधी ही बाजूला करून अवशिष्ट राहिलेलं जे चैतन्य त्या दोघांचं ऐक्य जाणलेलं असतं. आणि म्हणून संत आपल्या स्वरूपाला शरीर मानत नाहीत. संत आपल्या स्वरूपाला शरीर मानत नाहीत. आपल्याला जर विचारलं तुम्ही कोण आहे? ह भ प. माझं नाव, मला कोणी विचारतं माझं नाव सांगतो, तुम्हाला विचारलं तुम्ही तुमचं नाव सांगणार आहेत. आणि हे नाव जे असतं हे शरीराचं नाव असतं, म्हणजे आपण शरीराला आपलं स्वरूप मानतो. संतांना विचारलं तुम्ही कोण आहात, ते शरीराचं नाव सांगत नाही, कारण त्यांनी शरीर बाजूला केलेलं असतं. शरीर ही उपाधी बाजूला सारून शरीर म्हणजे तिन्ही शरीर, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, या तिन्ही शरीराला बाजूला सारून या तिन्ही शरीराचा निराश करून आपलं जे अवशिष्ट राहिलेलं जे स्वरूप आहे, मूळ स्वरूप ज्याला आत्मस्वरूप म्हणतात, त्या आत्मस्वरूपाला ब्रह्मरूपाने जाणलेलं असतं. म्हणून संत गुरु, संतच गुरु असतात. जे संत पदाला प्राप्त झालेले नाही ते गुरु होऊच शकत नाही. म्हणून गुरु हे देव असतात, देव परमात्म स्वरूप झालेले असतात, ईश्वर स्वरूप झालेले असतात. गुरु परमात्मा परेशु विठ्ठल विठ्ठल. सद्गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज हे परमात्म स्वरूप आहेत. गुरु परमात्मा परेशु. आणि या उक्तीवर, या सिद्धांतावर ज्याचा विश्वास आहे, कोणत्या सिद्धांतावर? गुरु हे देव असतात, परमात्मा असतात, परमेश्वर असतात, या सिद्धांतावर ज्याचा विश्वास आहे, ज्याने आपल्या मनामध्ये याचा दृढ निश्चय केलेला आहे की गुरु हे देव असतात, त्याला काय फल प्राप्त होतं? ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. परमार्थामध्ये कोणतंही, परमार्थातलं कोणतंही क्षेत्र असो, ते भक्तीचं क्षेत्र असो, ते योगाचं क्षेत्र असो, ते ज्ञानाचं क्षेत्र असो, वा अजून कोणतं क्षेत्र असो, परमार्थातला पाया म्हणजे विश्वास आहे. परमार्थातली जी बिल्डिंग, जी इमारत आपल्याला उभी करायची आहे, त्याला पाया पाहिजे विश्वास. विश्वास ज्याचा कच्चा,
त्याची वर कितीही वर गेलेली बिल्डिंग कधी खाली घसरल सांगता येत नाही. खरा मुद्दा म्हणजे ज्याचा विश्वास नाही त्याची बिल्डिंग वर जातच नाही. विश्वास महत्वाचा आहे आणि विश्वास म्हणजे बायकोवर आणि मेहुणीवर असणारा विश्वास नाही. तो विश्वास म्हणजे कसला? वेदांत गुरु वाक्येषु विश्वासः श्रद्धा. वेदांतावर, शास्त्रावर आणि गुरुच्या वचनावर विश्वास असावा लागतो. त्या विश्वासाला श्रद्धा म्हणतात. आणि वेद शास्त्र हे सांगतात की संत हे देव असतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. शास्त्र तर फक्त संतच देव म्हणून नाही, आपणही देव म्हणून सांगतोय. तत्वमसी हा काय उपदेश तेच सांगतात. संतही तेच सांगतात. आहेसी तू अंगे डोळे उघडी. प्रत्येक वेदाचं महावाक्य पहा तुम्ही. अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. हे सगळे महावाक्य, हे वेदाचे वाक्य काय सांगतात? जीव स्वरूपाने देव आहे सांगतात. आणि संतांनी ते जाणून घेतलेलं असतं. तेच संत असतात, तेच गुरु असतात. आणि या सिद्धांतावर, गुरु हे देव असतात या सिद्धांतावर ज्याचा दृढ विश्वास आहे त्याला मिळतं काय, त्याला फल काय प्राप्त होतं ते नाथ महाराज अभंगाच्या द्वितीय देवतयाचा तयाचा अंकिला होय संचला त्याचे घरा. ज्याच्या मनामध्ये हा विश्वास आहे, सद्गुरूविषयी विश्वास आहे, वेदशास्त्राविषयी विश्वास आहे आणि या सिद्धांतावर ज्याचा विश्वास आहे की सद्गुरू हे देव आहेत, परमात्मा आहेत, परमेश्वर आहेत, असा विश्वास ज्यांनी मनामध्ये धारण केला देव त्याच्या अधीन होऊन जातो. अधीन देव तयाचा अंकिला, त्याचा इतका अधीन होऊन जातो की स्वतःहून त्याच्या घरी जाऊन राहतो. विठ्ठल विठ्ठल ऐका, भगवत प्राप्तीचाही उपाय आणि संतांच्या प्राप्तीचाही उपाय, संत भेटावे असं जर वाटत असेल
तरीही विश्वासच पाहिजे, आणि देव भेटावा असं वाटत असेल तरीही काय पाहिजे? विश्वासच पाहिजे. या अभंगामध्ये नाथ महाराज सांगतात की ज्याला असा दृढ विश्वास आहे त्याला त्याचा देव दास होतो, देव अंकीला होतो, देव त्याच्या अधीन होतो, आणि अधीन होऊन त्याच्या घरी राहतो. कुणाच्या घरी? आणि नुसता राहतो म्हणजे फक्त त्याने दिलेला नैवेद्यच खातो असं नाही. असे भक्ताची घरी कामन सांगता करी, कामन सांगता करी, कामन सांगता करी. असे भक्ताची असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. सगळी कामं करतो, अनेक भक्तांची कामं केली तो कामं करतो, सगळी कामं करतो. असा हा विश्वासाचा महिमा आहे. विश्वास म्हणजे श्रद्धा, म्हणजे देवाची प्राप्ती होते. आणि आपल्याला सद्गुरू भेटावेत, संत भेटावेत असं जर अपेक्षा असेल तर त्याला सुद्धा कारण जर काय असेल तर विश्वास असल्याशिवाय, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही, विश्वास नाही, अशा व्यक्तीला सद्गुरूची भेटच होत नाही. आणि जे काही तुम्हाला भेटतील ते सद्गुरू नसतात. अश्रद्धावानाला ज्यांची भेट होते ते सद्गुरू नसतातच. श्रद्धावानालाच सद्गुरू भेटतात, त्यालाच भेट होते. तुकोबाराय सांगतात, मनी दृढ धरी विश्वास, मनी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मानेचा सायास, साडी मांडीचा सायास, साधू दर्शन ध्यास, ऐसे साधू ऐसियाने भेटती. अशा प्रकारचे जे साधू आहेत, अशा प्रकारचे म्हणजे फक्त असे एवढेच नाही तर ऐसियाने भेटती ते जे साधू, पुढं ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थे वंदोरे, तीर्थ ज्यांना वंदन करतात, जे सच्चित आनंद स्वरूप झालेले आहेत, ज्यांचं नुसतं दर्शन जरी झालं तरी भवबंधनाचा नाश होऊन जातो, अशा प्रकारचे जे साधू आहेत, यांच्या दर्शनाची जर अपेक्षा असेल, भेटीची जर अपेक्षा असेल तर काय साधन करावं? ती साधना कोणती कोणती करावी, आपण कसे झालो म्हणजे आपल्याला साधू दर्शन देतील, त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी विचार मांडलेला आहे. आणि त्या सबंध अभंगामध्ये तोच विचार आहे. आणि त्या अभंगाचं हे शेवटचं चरण आहे, मनी दृढधरी विश्वास, नाही सांडी मांडीचा सायास. मनामध्ये विश्वास दृढ धरावा लागतो. विश्वास, मग संताचीही भेट होते, देवाचीही भेट होते. देव मग आपल्याला सोडतच नाही, त्याच्या घरीच कायमचा राहतो, कायमचा अशा प्रकारचा राहतो. महाराज आपल्या संप्रदाय निळोबाराय होऊन गेले. निळोबाराय देवाचे भक्त नव्हते,
आपल्या संप्रदायामध्ये गुरुभक्ताचं नाव प्रथम क्रमांकाला कोणाचं येतं? निळोबारायांचं. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर तुकोबारायांनी आपल्याला भेट द्यावी, तुकोबारायांचं दर्शन व्हावं म्हणून निळोबारायांनी धरणं धरलं. बरेच दिवस झाले तुकोबारायांचं काय दर्शन होईना. आता तुकोबारे तर वैकुंठाला गेले, परत कसं काय येऊ? भगवान आले आणि भगवान पुढे येऊन प्रगट झाले आणि सांगितलं, अहो निळोबा, मी आलो ना, उघडा ना डोळे, उघडा. निळोबाबांनी पाहिलं आणि देवाच्या दर्शनाने तुकोबारायांच्या दर्शनाची अपेक्षा निळोबाबांना होती. तुकोबारायांनी यावं, तुकोबारायांनी आपल्याला दर्शन द्यावं, आपलं समाधान करावं, या अपेक्षेनं निळोबाबांनी धरणं धरलेलं होतं. आणि भेट द्यायला आलाय कोण? देव. बरं, देव म्हणजे काय सामान्य नाही, जगात सर्वश्रेष्ठ देव आहे. देवापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? तो स्वतः होऊन भेट द्यायला आला. पण मग देवाच्या भेटीनंही निळोबारायांचं समाधान नाही झालं. निळोबाराय म्हणतात, तुला इथं बोलावलं कोणी? प्रार्थीला वाचोनी आला सिंगा, प्रार्थीला बोलाविले कोणी? तुला इथं कोणी बोलावले? मी काय तुझ्या नावाचा टाहो फोडला नाही. पांडुरंगा, विठ्ठला, बाबा धावरे म्हणून तुला बोलवलं, तुला हाक मारली. मी तुझ्या नावाची हाक मारत नव्हतो. मला तुझ्या दर्शनाची अपेक्षा नाही, मी तुला प्रार्थना केली नाही, तू जा. निळोबाराय म्हणतात, मला तुझ्या दर्शनाची अपेक्षा नाही, मला तुकोबारायांच्या दर्शनाची अपेक्षा आहे. मी तुकोबारायांच्या दर्शनाने समाधान होणार आहे. महाराज, देव तिथं आला आणि देव तिथं जो आला, देवाला जे ओढून आणलं, हे कुणी आणलं? निळोबारायांच्या अंतःकरणामध्ये असणारी आपल्या सद्गुरूविषयीची जी निष्ठा, जी श्रद्धा, जो भाव, जो विश्वास, तो विश्वास देवाला ओढून घेऊन आला तिथं. तेच तर नाथ महाराज सांगतात, ज्याच्या मनात हा दृढ विश्वास आहे, देव त्याचा दास होतो. देव तयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. स्वतःहून त्यांच्या घरी, त्यांच्या किंवा घर म्हणजे अंतःकरण, हृदय रूपी घरामध्ये, अंतःकरण रूपी मंदिरामध्ये तो जाऊन राहतो. साठविला हरी जी हृदय मंदिरी. असा हा सद्गुरूंच्या विषयी असणारी जी निष्ठा, विश्वास, त्याचं फल तुकोबाराय सांगून आणखीन पुन्हा दृढ विश्वास व्हावा, दृढ निश्चय व्हावा, यासाठी पुनरुक्ती स्वीकारून पुन्हा सांगतात की गुरु हे कोण असतात? देव असतात शेवटच्या चरणामध्ये. एका Guru
विठोबा रखुमाई एका जनार्दनी गुरुदेव नाथ महाराज सांगतात की गुरु हे कोण असतात? देव असतात. देव. आपण नेहमी श्लोक म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु महेश्वर. आणि नुसते ब्रह्मा विष्णू महेश्वरच नाही, ही तर ईश्वराची रूपं झाली. गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हे साक्षात परब्रह्म असतात. चालतं बोलतं परब्रह्म आहे ते. चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंबैर माणूसपण ते भांब लौकिक भाग. असे साक्षात परब्रह्म म्हणजे गुरु असतात. म्हणून एका जनार्दनी गुरुदेव येत नाही बा संशय. बाबानो, गुरुदेव आहेत या बाबतीत काहीही संशय नाही. असा मनामध्ये विश्वास धरा. जो असा मनामध्ये विश्वास धारण दृढ निश्चय करील, दृढ विश्वास धरील, देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा, अशी त्याला फलश्रुती प्राप्त होते. झालेली सेवा भगवान त्र्यंबक राजाच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करून, श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनावे तू असे. ज्ञानेश्वर माऊली.